वेलकम ऑल ऑफ यू. चला तर मग सुरू करूया पुन्हा एकदा रोटेशनल डायनॅमिक्स. आपण कालच्या लेक्चरला रोलिंग मोशनचा स्टडी केलेला होता. रोलिंग मोशन इन डिटेल बघितलेली होती की रोलिंग मोशन म्हणजे नक्की काय, त्याचे काही मॅथमॅटिकल अनालिसिस बघितले होते. तर आज आपण त्याच्या पुढचा पॉईंट बघूया. आज आपण अँग्युलर मोमेंटम ही कन्सेप्ट बघूया, एक्सप्रेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम बघूया आणि कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम बघूया. त्याचबरोबर आपण एक्सप्रेशन ऑफ टॉर्क सुद्धा आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण अँग्युलर मोमेंटम या कन्सेप्ट पासून सुरुवात करूया. ओके, सो टुडे वी विल सी अँग्युलर मोमेंटम. याचं नोटेशन आहे यल किंवा यल बार म्हटलं जातं याला. ओके, यालाच अँग्युलर मोमेंटम किंवा त्याचं नोटेशन यल बार असं आहे. ओके, सो मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये अँग्युलर मोमेंटम किंवा रोटेशन्स आले ना आता मोमेंट रोटेशनल मोशन मध्ये. सो रोटेशनल मोशन मधली ही एक कन्सेप्ट आहे किंवा ही एक टर्म आहे, फिजिकल क्वांटिटी आहे यल. जशी अँग्युलर मोमेंटम ही क्वांटिटी आहे तशीच अॅनालॉगस ट्रान्सलेशनल मध्ये किंवा लिनियर मध्ये लिनियर मोमेंटम अशी एक कन्सेप्ट आहे. आता लिनियर मोमेंटम याच्या आधी ऑलरेडी कदाचित तुम्ही ऐकलं असेल, लिनियर मोमेंटम ज्याला की आपण पी म्हणतो. ओके, तर ती कुणावरती डिपेंड आहे? मास आणि व्हेलॉसिटीवरती. म्हणजे पी इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी किंवा पी बार इज इक्वल टू मास इंटू व्ही बार असं सुद्धा म्हटलं जातं वेक्टरच्या फॉर्ममध्ये. सो लिनियर मोमेंटम पी इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. जर आपण या लिनियर मोमेंटमचा आणि अँग्युलर मोमेंटमची जर अॅनॉलॉजी इथे डिफाईन केली तर आपल्याला डायरेक्ट अँग्युलर मोमेंटमची क्वांटिटी काय मिळेल बघा. सो पीच्या ऐवजी यल अॅनॉलॉजी. ओके, मासच्या ऐवजी अॅनालॉगस कोण असतं आपण बघितलं होतं, मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि व्हीच्या ऐवजी किंवा व्हीला अॅनालॉगस कोण असतं तर ओमेगा. सो यल इज इक्वल टू आय ओमेगा. म्हणजे आपण डायरेक्ट जर डेफिनेशन लक्षात ठेवायची झाली तर यल इज इक्वल टू आय ओमेगा असं आपण लक्षात ठेवू शकतो. आता हे यल इज इक्वल टू आय ओमेगा कसं आलं हे आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. ओके, सो त्यासाठी आपल्याला आता कुठल्या कुठल्या टर्म्स लक्षात ठेवायचे बघा. डायग्राम आपण ऑलरेडी बघितली होती, तीच डायग्राम एक असेल. ह्या डेफिनेशन तर तिथं ही डेफिनेशन तर इम्पॉर्टंट आहेच. आता ह्या यल आणि पी मध्ये काय रिलेशन आहे बघा. सो यल म्हणजे अँग्युलर मोमेंटम आणि पी म्हणजे लिनियर मोमेंटम. सो यल आणि पी मधलं आपण रिलेशन मी इथंच लिहितो, यल इज इक्वल टू पी आर. बघा, जसं व्ही इज इक्वल टू आर ओमेगा असतं बरोबर ना, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू आर अल्फा असतं, तसं यल इज इक्वल टू पी इंटू आर हे रिलेशन आहे. सो यल म्हणजे अँग्युलर मोमेंटम आणि पी म्हणजे लिनियर मोमेंटम. आता आपण जी याच्या आधी डायग्राम बघितली होती तीच डायग्राम बघूया. डायग्राम कशी होती बघा, एक रोटेटिंग बॉडी होती, एका पर्टिक्युलर ऍक्सिसला ती बॉडी काय करत होती, रोटेट होती. हा ऍक्सिस आहे, त्या बॉडीमध्ये डिफरंट मासेस होते, पार्टिकल्स होते, M1 M2 आणि अप टू MN लास्टचा पार्टिकल. ह्या सगळ्यांचे डिस्टन्सेस आपण R1 R2 आणि RN कन्सिडर केलेले होते, आठवते का बघा हे. आणि हे पार्टिकल्स असे रोटेट होत आहेत. ओके, ह्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी प्रत्येकाची वेगळी आहे ना. मग पार्टिकलची जर लिनियर व्हेलॉसिटी वेगळी असेल तर साहजिकच त्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम प्रत्येक पार्टिकलचं कसं असेल, वेगळं असेल. म्हणजे प्रत्येक पार्टिकलवरती एक लिनियर मोमेंटम आहे, पी इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. ते आपल्याला प्रत्येक पार्टिकलचं डिफाईन करायचं. आता आपण हा एक फॉर्म्युला लिहिला मी, यल इज इक्वल टू पी आर. बेसिक रिलेशन आहे यल मध्ये आणि पी मध्ये. तर जर पी हा प्रत्येकाचा वेगळा असेल, आर हा प्रत्येकाचा वेगळा असेल. आर म्हणजे काय, ते पार्टिकल आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो पी वेगळा आहे, आर वेगळा आहे. कुणाचा, प्रत्येक पार्टिकलचा त्या बॉडी मधला. मग जर पी वेगळा असेल, आर वेगळा असेल तर साहजिकच आपल्याला यल नंबर ऑफ पार्टिकलचा फाइंड करावा लागेल. म्हणजे नंबर ऑफ पार्टिकलसाठी आपल्याला हे आधी कन्सिडर करावं लागेल आणि त्या सगळ्यांची ऍडिशन करावी लागेल, तेव्हा आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळेल, यलची व्हॅल्यू मिळेल. ओके, सो आपण आता बघूया हेच रिलेशन प्रत्येक पार्टिकलसाठी आपण वापरूया. सो फॉर फर्स्ट पार्टिकलसाठी रिलेशन काय येईल बघा, L1 इज इक्वल टू P1 R1. चालेल, पहिल्या पार्टिकलसाठी एलच्या ऐवजी L1 लिहिलं, पीच्या ऐवजी P1 लिहिलं, आरच्या ऐवजी R1 लिहिलं. ओके, सो नेक्स्ट. पण P1 म्हणजे काय असतं, मास इंटू व्हेलॉसिटी. आता मास इंटू व्हेलॉसिटी पण वेगवेगळा आहे ना, म्हणजे M1 V1 आणि पुन्हा हे R1. मी वाटल्यास इथं कारण लिहितो, सिन्स वी युज्ड P1 इज इक्वल टू M1 V1. चालेल, बघा मास वेगळा आहे प्रत्येक पार्टिकलचं, लिनियर व्हेलॉसिटी वेगळी आहे प्रत्येक पार्टिकलची, ॲज वेल ॲज हे जे आर आहे ते सुद्धा कसं आहे प्रत्येक पार्टिकलचं
वेगळं आहे. सो आपण L1 ची व्हॅल्यू लिहितोय. सो L1 आपल्याला मिळालं M1 V1 R1. तिथे एक पुढे आपण कारण लिहिलं की P1 च्या ऐवजी आपण M1 × V1 ची व्हॅल्यू पुट केली. ॲज वेल ॲज किंवा सिन्स V इज इक्वल टू R ओमेगा असतं. V इज इक्वल टू R ओमेगा. सो हेच L1 मी असं लिहू का? M1 V च्या ऐवजी R1 ओमेगा आणि पुन्हा हे R1. आता ओमेगा काही कॉन्स्टंटच आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. सो V1 R1 हे R1. ओके, ओमेगा. देअरफॉर L1 इज इक्वल टू M1 R1 स्क्वेअर, दोन आहेत R1 आणि हे ओमेगा. सपोज इक्वेशन नंबर 1. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल किंवा एका पार्टिकलचं एवढं अँग्युलर मोमेंटम असतं. मग अशा नंबर ऑफ पार्टिकल्स जर त्या बॉडीमध्ये असतील तर आपल्याला सगळे ते काय करायला लागतील? इंटिग्रेट करायला लागतील, सगळे एकत्र करायला लागतील. पण त्याच्या आधी आपण लिहूया अँड किंवा L2 इज इक्वल टू सिमिलरली लिहा M2 R2 स्क्वेअर ओमेगा. इक्वेशन नंबर 2. अँड as it is we can write for last particle that is n number of particle. Ln is equal to त्याचं मास असेल mn, डिस्टन्स असेल ऍक्सिस पासून rn स्क्वेअर आणि हे असेल ओमेगा. सपोज इक्वेशन नंबर 3, लास्ट इक्वेशन आहे बट इक्वेशन नंबर 3. सो अशी नंबर ऑफ इक्वेशन्स आपण एकत्र केलेले आहेत 1, 2 आणि अप टू n. हे सगळे इक्वेशन्स आपण आता काय करूया? एकत्र करूया म्हणजे आपल्याला टोटल अँग्युलर मोमेंटम मिळेल. सो टोटल अँग्युलर मोमेंटम किती मिळेल बघा? सो L इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस अप टू लास्टचा Ln. सगळ्या अँग्युलर मोमेंटमची आपण ऍडिशन करूया म्हणजे आपल्याला टोटल बॉडीचा अँग्युलर मोमेंटम मिळेल. देअरफॉर L इज इक्वल टू, आता L1 किती आहे? M1 R1 स्क्वेअर ओमेगा प्लस L2 किती आहे? M2 R2 स्क्वेअर ओमेगा प्लस अप टू लास्टला किती येणार आहे? Mn Rn स्क्वेअर ओमेगा. सगळ्यांची आपण काय करतोय? ऍडिशन करतोय. देअरफॉर L इज इक्वल टू, आता कॉमन जेवढं आहे त्यात ओमेगा कॉमन दिसतंय तेवढं आपण बाहेर लिहूया. सो मी हे ब्रॅकेटमध्ये लिहितो M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस अप टू Mn Rn स्क्वेअर आणि मी ओमेगा कॉमन काढला. सो ओमेगा इज द कॉमन टर्म विच इज रिटन आउटसाइड द ब्रॅकेट. देअरफॉर L इज इक्वल टू, आता लुक ॲट दिस, ही जी ब्रॅकेट मधली टर्म आहे ही ऑलरेडी आपण बघितलेली ना. एखाद्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचं असेल तर त्या बॉडीचं मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर घेतो आपण. सो नंबर ऑफ पार्टिकल्स असतील तर नंबर ऑफ पार्टिकलचं मास आणि नंबर ऑफ पार्टिकलचं जे काही डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर, ह्या सगळ्यांची प्रोडक्ट करून समेशन केले की आपल्याला टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो. सो हा जो ब्रॅकेट आहे, दिस ब्रॅकेट इज नथिंग बट द मोमेंट ऑफ इनर्शिया. सो वी कॅन राईट इन्स्टेड ऑफ दिस ब्रॅकेट द व्हॅल्यू ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड विच इज I and it is omega. So we got the relation L is equal to I into omega. So look at this, P is equal to mass into velocity, L is equal to I omega. हे आपण प्रूव्ह केलं. हे लिनियर मोशन साठी, हे रोटेशनल मोशन साठी. एनालॉजी दिसते का बघा? P च्या ऐवजी कोण? L, M च्या ऐवजी कोण? I आणि V च्या ऐवजी कोण? Omega. So this is the analogy between linear and angular and this is the expression of the angular momentum of a particular body. So L is equal to I into omega. लक्षात आलं? म्हणजे एक कन्क्लुझिव्ह पार्ट बघा, एखाद्या बॉडीला लिनियर मोमेंटम कधी मिळेल किंवा कसं मिळेल हे कुणावरती डिपेंड आहे? तर त्या बॉडीच्या मासवरती आणि त्या बॉडीच्या व्हेलॉसिटीवरती, लिनियर मोशन मध्ये किंवा ट्रान्सलेशनल मोशन मध्ये. पण ती जर बॉडी स्वतःभोवती फिरणारी रोटेटिंग बॉडी असेल तर मासला कोण रिप्लेस झालं? मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि व्हेलॉसिटीला कोण रिप्लेस झालं? ओमेगा, अँग्युलर व्हेलॉसिटी. सो L इज इक्वल टू I ओमेगा. सो हे रिलेशन काय डिफाइन करतं? तर एखादी फिरणारी रोटेटिंग बॉडी असेल तर त्याची अँग्युलर मोमेंटम क्वांटिटी किती असेल आणि ती कुणाकुणावरती डिपेंड आहे ते हे एक्सप्रेशन शो करतं. सो दिस इज नथिंग बट द अँग्युलर मोमेंटम ऑर द एक्सप्रेशन ऑफ द अँग्युलर मोमेंटम. L इज इक्वल टू I ओमेगा. लक्षात आलं? म्हणजे ही जेव्हा बॉडी रोटेट होते तेव्हा त्याचा अँग्युलर मोमेंटम किती असेल? L इज इक्वल टू I ओमेगा. म्हणजे ते डिपेंड आहे कुणावरती? त्या बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शियावरती ॲज वेल ॲज ती बॉडी किती स्पीडनं, किती अँग्युलर व्हेलॉसिटीने फिरते त्याच्यावरती ते डिपेंड आहे. सो L इज इक्वल टू I ओमेगा. लक्षात आलं? आता याच्यामध्ये पुढची कंडिशन आपल्याला एक प्रूव्ह करायची. कंडिशन काय आहे बघा?
हा जो यल आहे म्हणजे कोण, अँग्युलर मोमेंटम किंवा एल बार म्हटलेला आहे, तो अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असतो. पण कधी, जेव्हा एखाद्या बॉडीवरती एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स नाही तेव्हा. लक्षात आलं? म्हणजे एखाद्या बॉडीवरती जर फोर्स नसेल तर त्या बॉडीला मोमेंटम मिळणार नाही. लक्षात येते का? ओके, म्हणजे मोमेंटम मिळणार नाही म्हणजे मोमेंटम कॉन्झर्व असणार आहे. कॉन्झर्व म्हणजेच कॉन्स्टंट असणार आहे. जसं लिनियर मध्ये पी कॉन्स्टंट असतं तसं अँग्युलर मध्ये हे यल कॉन्स्टंट असतं. कधी, वेन किंवा इन ऍब्सेन्स ऑफ अनबॅलन्स्ड एक्सटर्नल फोर्स, बाहेरून येणारा फोर्स जो ऍब्सेन्स असेल किंवा नसेल फोर्स, तर यल ची व्हॅल्यू कशी असते, कॉन्झर्व राहते, कॉन्स्टंट राहते. आणि हे आपल्याला इथं प्रूव्ह करायचं. सो आपण आता बघूया कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. मी डायग्राम तीच ठेवतो बघा, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता याच्यामध्ये टॉर्क आपल्याला इमॅजिन करायचं. टॉर्क आठवतंय का बघा? टॉर्क म्हणजे काय? लिनियर मोशन मध्ये जसा फोर्स असतो, आपण एखाद्या बॉडीवरती फोर्स अप्लाय करतो ना, मग तिथं मोशन तयार होते. ओके, मग जर लिनियर मोशन मध्ये फोर्स असेल तर अँग्युलर मोशन मध्ये टॉर्क असतो. एनालॉजी मी आत्ताच सांगतो. फोर्स टॉर्क, व्ही ओमेगा, पी एल, ए अल्फा. एनालॉजी आपण बघितले, एस थीटा. तसं फोर्सला एनालॉगस कोण असतं, तर टॉर्क असतं. एक सिंपल एक्झाम्पल, ही बॉडी आहे, ह्या बॉडीला मला पुढे पाठवायचं आहे, लिनियर मोशन ह्या बॉडीवरती परफॉर्म करायचे. मी इकडून फोर्स अप्लाय करतो, बरोबर? मी जर फोर्स अप्लाय केला तर ही बॉडी पुढे निघून जाणार आहे. समजलं? सो फोर्स आला म्हणून ही बॉडी पुढे गेली म्हणजे कुठली मोशन परफॉर्म झाली, ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म झाली. पण ही जर बॉडी मी आता अशी धरतो, ऍक्सिस ऑफ रोटेशन इथं आहे म्हणून सांगतो, आणि ही बॉडी अशी फिरणार आहे, तर मी इकडून एक फोर्स अप्लाय केला, इकडून एक फोर्स अप्लाय केला. काय केलं बघा? पहिला फोर्स, दुसरा फोर्स, दोन्ही फोर्सची व्हॅल्यू सेमच आहे, इक्वल अँड अपोजिट फोर्सेस आहेत, F1 F2. F1 इथे अप्लाय केला आणि F2 इकडे अप्लाय केला. सो कपल ऑफ फोर्स अप्लाय केला ना, दोघं जण आहेत कपल. सो इकडून एक फोर्स अप्लाय केला, इकडून एक फोर्स अप्लाय केला. असं केलं तर काय होईल, ही बॉडी अशी रोटेट होईल. मग जेवढा मी फोर्स जास्त अप्लाय केला तेवढी ही बॉडी जास्त रोटेट होईल ना. सो बॉडीची रोटेशनल मोशन्स कुणावरती डिपेंड आहेत, तर कपल ऑफ फोर्स वरती, इक्वल अँड अपोजिट फोर्स वरती ह्या बॉडीचे रोटेशन्स डिपेंड्स आहेत. म्हणजे लिनियर मोशन ही फोर्सवर डिपेंड आहे आणि रोटेशनल मोशन ही दोन फोर्सेस वरती डिपेंड आहे, म्हणजे इक्वल अँड अपोजिट. सो ते जे दोन फोर्सेस आहेत त्यांना थोडक्यात काय म्हटलं जातं, टॉर्क म्हटलं जातं. लक्षात आलं? अनालॉजी लक्षात आली? सो ट्रान्सलेशनल मध्ये एखाद्या बॉडीला मूव्ह करायचं असेल तर फोर्स अप्लाय करा, आणि रोटेशनल मध्ये एखाद्या बॉडीला रोटेट करायचं असेल तर टॉर्क अप्लाय करा. कारण फोर्स आणि टॉर्क एकमेकांना अनालॉगस आहेत. ट्रान्सलेशनल मध्ये फोर्स आणि रोटेशनल मध्ये टॉर्क. लक्षात आलं? आता हा टॉर्क आपल्याला इथं यूज करायचा आहे. सो आपल्याला आपण बघूया की कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, याचा अर्थ आपल्याला एल बार इज इक्वल टू काय लिहायला लागेल, कॉन्स्टंट लिहावं लागेल. कॉन्झर्वेशन म्हणजे, कॉन्झर्व म्हणजे काय, कॉन्स्टंट ना. सो हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आपण आता प्रूव्ह करून बघूया. ओके, आता टॉर्क तरी तुम्हाला थोडक्यात समजलं की टॉर्क म्हणजे नक्की काय असतो. मगाशी एक मी रिलेशन लिहिलं होतं बघा, एल इज इक्वल टू पी आर. हेच मी वेक्टरच्या फॉर्म मध्ये लिहितो, एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार लिहितो बघा. वेक्टरच्या फॉर्म मध्ये लिहिलं, एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार असं लिहिलं. ओके, चालेल हे असं लिहिलं तर. आता हे रिलेशन मी आहे असं इथं घेतो. सो वी हॅव एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. आपल्याला हे रिलेशन माहित आहे. ओके, आता ह्या इक्वेशनचं मी विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह घेतो. ह्या इक्वेशनचं मी विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह घेतो. देअरफॉर डीएल बार अपॉन dt, मी डाव्या बाजूचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, तसंच मला आता उजव्या बाजूचं पण डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल ना. सो डी बाय dt आर बार क्रॉस पी बार, दोन्हीचंही डेरिव्हेटिव्ह आपण इथं घेतला. आता इथं क्रॉस प्रोडक्ट वापरूया. डेरिव्हेटिव्ह मध्ये क्रॉस प्रोडक्ट आहे. डेरिव्हेटिव्ह टॉपिक सुरू असेल तर त्यातला बेसिक आणि फार महत्वाचा क्रॉस प्रोडक्ट जो बऱ्याच ठिकाणी न्यूमेरिकल्स मध्ये येतो. सो इज इक्वल टू आर बार क्रॉस डीपी बार अपॉन dt प्लस dr बार अपॉन dt क्रॉस पी बार. किंवा ह्याला म्हटलं जातं बघा, पहिली टर्म तशीच ठेवायची, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, प्लस दुसरी टर्म तशीच ठेवायची, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. पहिली टर्म तशीच ठेवली, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, प्लस
दुसरी टर्म तशीच ठेवली, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. फक्त लिहिताना बघा इथं आर बार आहे, सो ही आर बारची टर्म घेतली, इथं आर बार आहे, ही आर बारची टर्म घेतली, इथं पी बार आहे, पी बारची टर्म, इथं पी बार आहे, पी बारची टर्म घेतली. इज इक्वल टू आर बार क्रॉस, बट इकडे लिहितो मी डीपी बार अपॉन डीटी इज इक्वल टू फोर्स असतो. आता डीपी बार अपॉन डीटी म्हणजे काय, तर लिनियर मोमेंटम चेंज होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम तर त्याची व्हॅल्यू काय असते, फोर्स असते. म्हणजे डीपी बार अपॉन डीटी, जसं डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे व्हेलॉसिटी असते ना, तसं डीपी अपॉन डीटी असेल तर कोण असणार आहे, फोर्स असणार आहे. सो एफ बार लिहिलं मी, प्लस डीआर अपॉन डीटी, डीआर डिस्टन्स आहे, डिस्टन्स अपॉन टाइम व्हेलॉसिटी, व्ही बार असणार आहे. आणि इन टू मी पी बारच्या ऐवजी इथं पण मी व्हेलॉसिटीची व्हॅल्यू लिहितो. सो डीआर अपॉन डीटी म्हणजे कोण आहे, व्ही बार आहे. आणि पी बारची व्हॅल्यू आपण काय लिहितो, मास इंटू व्ही बार लिहू शकतो बघा, मास इंटू व्हेलॉसिटी. मगाशी मी लिहिलं होतं ना. सो पी बारच्या ऐवजी जर मी इथं मास इंटू व्हेलॉसिटी लिहिलं तर हे इक्वेशन असं होईल का, हे मास इथं येईल आणि वेक्टरला वेक्टर लिहिला मी, व्ही बार आणि व्ही बार. फक्त दोघांच्या मध्ये साइन कुठला आहे, क्रॉस, क्रॉस प्रोडक्ट आहे ना. सो व्ही बार क्रॉस व्ही बार, सेम वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट किती असणार आहे, 0 असणार आहे. सो व्ही बार क्रॉस व्ही बार किती असेल, 0. सो राहिलं काय, आर बार क्रॉस एफ बार. कुणाची व्हॅल्यू मिळते आपल्याला, डीएल बार अपॉन डीटी ची व्हॅल्यू मिळते. ओके, सो रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू किती मिळालं, आर बार क्रॉस एफ बार मिळालं. आता ही कोण आहे टर्म बघा, आर बार क्रॉस एफ बार. तर ऍक्च्युअली ही टर्म कोण आहे, तर टॉर्क आहे. तर टॉर्क इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार, किंवा टॉर्कची मॅग्निट्यूड लिहितो मी. कशी डेफिनेशन लिहिली जाते, तर फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स अशी टॉर्कची डेफिनेशन लिहिली जाते. बघा काय म्हटलं मी, टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ह्या सगळ्या डेफिनेशन, सगळ्या शॉर्ट मध्ये डेफिनेशन ऑलरेडी 11वीच्या सिलेबसमध्ये आपण 6 महिने 8 महिने जो 11वीचा सिलेबस झाला त्याच्यामध्ये त्या बघितलेल्या आहेत. सो टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, आणि हेच वेक्टरच्या फॉर्म मध्ये असं लिहिलं जातं, टॉर्क बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. म्हणजे ही टर्म आता काय झाली, सो डीएल बार अपॉन डीटी इज इक्वल टू टॉर्क बार. चालेल का, याच्याऐवजी फक्त काय लिहिलं, टॉर्क लिहिलं. पण आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, तर अँग्युलर मोमेंटम जे आहे ते कॉन्झर्व आहे. कॉन्झर्व आहे म्हणजे काय, कॉन्स्टंट आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पण कधी, इफ देर इज अ नो एनी एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स किंवा ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स, म्हणजे फोर्स नाहीये, मग फोर्स नसेल तर टॉर्क पण कसा असेल, 0 असेल. मग इथं टॉर्क 0 करूया. ओके, म्हणजेच इफ जर टॉर्क 0 आहे, इट मीन्स व्हॉट, टॉर्क बार इज इक्वल टू 0. मग टॉर्क 0 झाला तर काय झालं इक्वेशन, देअरफॉर डीएल बार अपॉन डीटी इज इक्वल टू किती मिळालं, सॉरी हा येस बरोबर. सो डीएल बार अपॉन डीटी किती मिळालं, 0 मिळालं. का, कारण टॉर्क आपण काय इमॅजिन केला, 0 आहे. सो मी इथं 0 पुट केला टॉर्क. सो इक्वेशन काय मिळालं, डीएल बार अपॉन डीटी इज इक्वल टू 0 मिळालं. आणि मला सांगा, एखाद्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह जर 0 असेल तर ती टर्म काय असते, मॅथ्स मध्ये रूल आहे का बघा, एखाद्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह जर 0 आलं तर ती टर्म काय असते, कॉन्स्टंट असते. मग देअरफॉर एल बार इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, म्हणजे जर टॉर्क 0 असेल तर अँग्युलर मोमेंटम त्या बॉडीचं कसं मिळालं आपल्याला, कॉन्झर्व मिळालं किंवा कॉन्स्टंट मिळालं. याची काही इक्वेशन्स आहेत बघा, बॅलेट डान्सर इक्वेशन आहे. ओके, किंवा स्विमिंग पूलमध्ये किंवा स्विमिंग करताना डायव्ह मारतो ना आपण स्विमिंगमध्ये, किंवा जे कॉम्पिटिटर्स असतात डायव्हिंग कॉम्पिटिशन, स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये जे डायव्ह करत असतात. सो हे सगळी एक्झाम्पल जे आहेत ते एक्झाम्पल कोणाची आहेत, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आहेत. लक्षात आलं. सो आता एल ची ऍक्च्युअल डेफिनेशन काय मिळाली होती आपल्याला, एल इज इक्वल टू आय ओमेगा मिळालं होतं बरोबर. आणि हे एल आपण कसं आहे म्हणतोय, कॉन्झर्व आहे किंवा कॉन्स्टंट आहे म्हणतोय, कधी टॉर्क जर 0 असेल तर. आता एल इज इक्वल टू आय ओमेगा, त्यातला ओमेगा म्हणजे काय तर अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. सो एल इज इक्वल टू, हेच मी असं लिहू का बघा, ओमेगाच्या ऐवजी काय लिहिलं मी, 2πn लिहिलं, चालू शकतं ना. मग जर हा कॉन्स्टंट असेल, 2π कॉन्स्टंट असेल तर आय आणि एन मधलं रिलेशन कसं मिळतंय, इनव्हर्सली मिळतंय ना. याचा अर्थ काय बघा, कन्क्लुजन, मोमेंट ऑफ इनर्शिया अँड फ्रिक्वेन्सी आर अपोजिट टू इच अदर, किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया अँड फ्रिक्वेन्सी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. याचा अर्थ ज्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल तिथं नंबर ऑफ रोटेशन्स कमी असणार आहेत,
एखाद्या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असेल तर नंबर ऑफ रोटेशन्स जास्त असणार. अगदी सिंपल आहे. म्हणजे मला बघा, सपोज मी आता इथं उभा आहे आणि मी एका कुठल्या तर रोटेटिंग चेअरवरती रोटेटिंग टेबलवरती उभा आहे. मी तो टेबल फिरतोय म्हटल्यानंतर मी पण फिरेन ना. लक्षात येते. आता मला सांगा, मी जर स्ट्रेच हँड असे केले, माझे दोन्ही हात मी जर असे केले, तर याचा अर्थ काय झाला की माझ्या बॉडीमधलं जे मास आहे ते थोडंसं या साईडला आणि या साईडला डिस्ट्रीब्यूट झालं ना. म्हणजे मास डिस्ट्रीब्यूट झालं म्हणजे काय, डिस्टन्स वाढलं बघा सेंटर ऑफ ऍक्सिस पासून, बरोबर, सॉरी ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून. सो ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून जर डिस्टन्स वाढलं, mr² आर वाढला ना, तर मोमेंट ऑफ इनर्शिया या केसमध्ये कसं आहे, ऑब्विसली जास्त आहे. आणि या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल तर रोटेशन्स व्हायचे चान्सेस कमी असणार आहेत. सो या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया इज इन्क्रीजेस किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया इज मॅक्सिमम अँड द फ्रिक्वेन्सी इज मिनिमम. फ्रिक्वेन्सी म्हणजेच नंबर ऑफ रोटेशन्स. आणि ते जर मी असं केलं तर, म्हणजे जे स्ट्रेच हँड होते ते जर मी असे फ्लिप केले किंवा जवळ आणले, ओके, जर असे जवळ आणले तर काय झालं, जे मास डिस्ट्रीब्युशन होतं ते जवळ आलं ना आता. सो आरची व्हॅल्यू काय झाली, कमी झाली. सो आरची व्हॅल्यू कमी झाली याचा अर्थ या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया कसा झाला, कमी झाला. सो या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया जर कमी झाला तर नंबर ऑफ रोटेशन्स जास्त. या केसमध्ये पॉसिबिलिटी जास्त आहे. लक्षात येते का? किंवा आपण विहिरीमध्ये जेव्हा डाईव्ह मारली जाते बघा, तेव्हा आपण स्ट्रेच होऊन डाईव्ह मारतो ना. लक्षात येते का? स्ट्रेच होऊन म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू कमी होते, जेणेकरून जास्त स्पीडनं आपल्याला डाईव्ह मारता येते. सो मोमेंट ऑफ इनर्शिया आणि फ्रिक्वेन्सी मध्ये रिलेशन जे आहे ते रिलेशन असं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. सो दिस इज नथिंग बट द कॉन्झर्वेशन ऑफ द अँग्युलर मोमेंटम. बघा आपण काय बघितलं पहिल्यांदा, अँग्युलर मोमेंटम जशी ट्रान्सलेशनल मोशन मध्ये लिनियर मोमेंटम कन्सेप्ट असते, तशीच अँग्युलर मोशन रोटेशनल मोशन मध्ये अँग्युलर मोमेंटम कन्सेप्ट असते. P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी असेल तर L इज इक्वल टू I इंटू ओमेगा असतं. त्याचं आपण एक्सप्रेशन पहिल्यांदा फाइंड करून बघितलं की L इज इक्वल टू I ओमेगा कसं येतं ते. आणि तेच कॉन्स्टंट असतं कधी, जर त्या बॉडीवरचा टॉर्क हा 0 असेल तर. टॉर्कचं हे इक्वेशन लक्षात ठेवा, टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे आपल्याला पुढच्या एक्सप्रेशन मध्ये उपयोगी पडणार आहे. सो ह्या छोट्या छोट्या बेसिक जरी फॉर्म्युले माहीत असतील तर हे सगळं पुढचं व्यवस्थित लक्षात राहायला सोपं आहे, कन्सेप्ट समजायला सुद्धा सोपे आहे. आय होप की हे समजलं असेल सगळ्यांना. आपण आता याच्या पुढचं एक एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन बघूया. सो ही जी कन्सेप्ट आहे ती अँग्युलर मोमेंटमशी रिलेटेड आहे, कारण रोटेशनल मोशन मध्ये अँग्युलर मोमेंटम फॅक्टर इम्पॉर्टंट आहे, कारण तिथं मोमेंट ऑफ इनर्शिया आहे किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आहे. म्हणजेच जर आय आणि ओमेगा असेल तर तिथं यल फॅक्टर इम्पॉर्टंट ठरतो, आणि तो यल म्हणजेच कोण आहे तर अँग्युलर मोमेंटम. ओके, सो नेक्स्ट वी विल सी वन अनदर एक्सप्रेशन. अजून एक एक्सप्रेशन आपण बघूया. सो बॉडी तीच आहे, मगाशी आपण इमॅजिन केली तीच, रोटेट होते बॉडी. ओके, आता ही बॉडी एका कॉन्स्टंट ऍक्सेलरेशनने रोटेट होते. ऍक्सेलरेशन इथं कॉन्स्टंट आहे. त्या बॉडीमध्ये मास आहे m1, m2 आहे आणि mn आहे. हे r1 आहे, हे r2 आहे आणि हे rn आहे. हे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन a1 आहे, हे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन a2 आहे आणि हे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन an आहे. याच्या आधी बघा आपण इथं ओमेगा घेतला होता, तेव्हा इथं v घेतला होता. सो v आणि ओमेगा, तसं आता इथं a आणि अल्फा घेतलेला. a म्हणजे लिनियर ऍक्सेलरेशन, अल्फा म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन. आणि आपल्याला हेडिंग बघा, एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा एक्सप्रेशन ऑफ टॉर्क ऑफ रोटेटिंग बॉडी. एक रोटेटिंग बॉडी आहे आणि त्या बॉडीवरती किती टॉर्क असतो हे आपल्याला फाइंड करायचं आहे. सिंपल, मी आधी अॅनालॉजी मध्ये तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला सांगून ठेवतो आणि तो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतो, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन ट्रान्सलेशनल मध्ये, लिनियर मध्ये. चला रिप्लेस करूया आपण. फोर्सला कोण रिप्लेस करायचं, टॉर्क रिप्लेस करायचा. ओके, सो फोर्सला मी टॉर्क रिप्लेस केला. आय ला कोण रिप्लेस होणार, सॉरी एम ला कोण रिप्लेस होणार, आय रिप्लेस होणार. हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. मासला मोमेंट ऑफ इनर्शिया रिप्लेस झाला ना, आणि ए ला कोण रिप्लेस होणार, अल्फा रिप्लेस होणार. सो काय मिळालं, टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. सो दिस इज द डायरेक्ट एक्सप्रेशन. जर आपण अॅनालॉजीच्या टर्म मध्ये जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा.
आणि हे आपल्याला एक्सप्रेशन फॉर द टॉर्क ऑफ रोटेटिंग बॉडी किंवा एक्सप्रेशन फॉर द टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया असं सुद्धा म्हटलं तरी चालेल. आणि हे एक्सप्रेशन आपल्याला या डायग्रामवरनं फाइंड करायचं आहे. डायग्राम मध्ये आपण अँग्युलर ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे असं कन्सिडर केलं, लिनियर ऍक्सेलरेशन काही कॉन्स्टंट नाही, ते मात्र प्रत्येक पार्टिकलचं वेगळं आहे. ओके, चला तर एक्सप्रेशनची सुरुवात. पहिल्यांदा बॉडी आहे. लेट अस कन्सिडर द बॉडी ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स. m1 m2 mn आर द masses ऑफ द पार्टिकल्स. r1 r2 rn आर द perpendicular distances of the particles from the axis of rotation. a1 a2 up to an are the linear accelerations of particular particles. Alpha is the angular acceleration which is constant and body is rotating with angular acceleration alpha. असं बरंचसं काही आपण सुरुवातीला सांगू शकतो. आता ऍक्च्युअल एक्सप्रेशन बघताना आपल्याला पहिल्यांदा कुठली टर्म लक्षात ठेवायची ते आपण बघूया. ओके, सो मी तुम्हाला इथे सांगितलं होतं की फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन आहे, टॉर्क इज इक्वल टू I इंटू अल्फा आहे. मी तुम्हाला टॉर्क आणि फोर्स मधलं एक रिलेशन सांगितलं होतं, ते बघूया आपण. ओके, तर टॉर्क आणि फोर्स मधलं रिलेशन काय असतं बघा, पहिल्यांदा तेच घेऊया. सो टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता इथं परपेंडिक्युलर डिस्टन्स कोण आहे, R1 आहे ना. बघा ही बॉडी अशी आहे, हा ऍक्सिस आहे, आणि इथं जर मास असेल तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स झालं ना. ओके, सो टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता प्रत्येक पार्टिकलचं फोर्स आणि हे R1 कसं असणार आहे, वेगवेगळं असणार आहे, त्यामुळे प्रत्येक पार्टिकलचा टॉर्क आपल्याला वेगवेगळा बघायला मिळतोय. सो सगळ्या पार्टिकलचे टॉर्क जर आपण एकत्र केले तर आपल्याला ऍडिशन करून त्या बॉडीचा टोटल टॉर्क आपल्याला फाइंड होणार आहे. सो आपण आता काय करूया, हे जे टॉर्कचं इक्वेशन आहे हे प्रत्येक पार्टिकलसाठी आपण सेपरेट लिहूया. ओके, सो पहिल्यांदा आपण पहिल्या पार्टिकलसाठी लिहूया. मी त्याला टो 1 असं म्हणतो, टॉर्कला टो असंही नोटेशन म्हटलं जातं, प्रोनाउन्सिएशन टो म्हटलं जातं टॉर्कला. सो टो 1 इज इक्वल टू F1 इंटू R1. चालेल, हेच एक्सप्रेशन मी पहिल्या पार्टिकलसाठी डिफाईन केलं. पण फोर्स म्हणजे काय असतं, मास इंटू ऍक्सेलरेशन. बघा, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन म्हटल्यास मी इथं बाजूला लिहितो आपण काय काय फॉर्म्युला यूज करतोय ते. ऍज वेल ऍज ह्या ऍक्सेलरेशन बद्दल पण बघा काय पुट केलं जातं, आर अल्फा म्हणजेच R1 अल्फा आणि हे R1. बघा आपण फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन यूज करतोय, टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स यूज करतोय, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू आर अल्फा यूज करतोय, सर्क्युलर मोशन मधला आहे ना हा. लिनियर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू आर इंटू अँग्युलर ऍक्सेलरेशन, हे सगळे प्रूव्ह झालेले आहेत ऑलरेडी. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू आर अल्फा पुट करतोय. सो टॉर्क मध्ये हे चेंजेस करून आपल्याला इक्वेशन काय मिळालं बघा फायनल, m1 r1 स्क्वेअर इंटू अल्फा. सो हे इक्वेशन कशाच मिळालं, तर एका पार्टिकल वरती ऍक्ट होणारा टॉर्क आहे हा. किती आहे तो, m1 r1 स्क्वेअर इंटू अल्फा, इक्वेशन नंबर 1. तसंच मला सांगा दुसऱ्या पार्टिकल वरचा टॉर्क किती असेल. मग आता हे डायरेक्ट सगळं लिहित बसण्यापेक्षा डायरेक्ट इक्वेशन लिहूया आपण, m2 r2 स्क्वेअर अल्फा, इक्वेशन नंबर 2. आणि तसाच शेवटच्या पार्टिकल वरचा टॉर्क किती असेल, टो n इज इक्वल टू mn, ओके, आर एन स्क्वेअर अल्फा, इक्वेशन 3 म्हणूया किंवा लास्टचं इक्वेशन आहे ते. आपण आता 3 इक्वेशन लिहिलेत म्हणून तिसरं इक्वेशन म्हणतोय मी. ओके, बघा काय काय केलं, बेसिक डेफिनेशन यूज केली आपल्याला टॉर्कची. मगाशी कसं आपण एल ची बेसिक डेफिनेशन यूज केली होती ना, एल इज इक्वल टू पी आर, तसं आपण टॉर्कची बेसिक डेफिनेशन यूज केली, टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्सच्या ऐवजी आपण काय केलं, मास इंटू ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनच्या ऐवजी काय पुट केलं, आर इंटू अल्फा, आणि याच्यावर इक्वेशन नंबर 1 मिळवलं. हे झालं पहिल्या पार्टिकलचं. तसंच दुसऱ्या पार्टिकलचं आणि तसंच शेवटच्या पार्टिकलचं आपण टॉर्क मिळवला. हे सगळे टॉर्क जर आपण एकत्र केले तर आपल्याला टोटल बॉडीचा टॉर्क मिळणार आहे. ओके, सो देअरफॉर टोटल बॉडीचा टॉर्क मग किती असेल, टो इज इक्वल टू टो 1 प्लस टो 2 अप टू लास्ट टॉर्क ऑफ लास्ट पार्टिकल. ओके, सो आता हे सगळे पुट करूया फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2. देअरफॉर टो इज इक्वल टू m1 r1 स्क्वेअर अल्फा प्लस m2 r2 स्क्वेअर अल्फा आणि प्लस शेवटचा कोण आहे mn rn स्क्वेअर अल्फा. चालेल, सगळे टॉर्क जे आहेत ते आपण काय केले, एकत्र केले, कंबाईन केले, ह्या सगळ्या टॉर्कची आपण ऍडिशन केली. देअरफॉर टॉर्क इज इक्वल टू, आता अल्फा प्रत्येक ठिकाणी सेम दिसतोय आणि तो कॉन्स्टंट आहे ना, तो बाहेर घेऊया आपण. सो
m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस अप टू mn rn स्क्वेअर आणि ब्रॅकेटच्या बाहेर अल्फा. हे पुन्हा बघा, आता चेक करा. हे बघितल्यासारखं वाटतंय. सिंपल. मोमेंट ऑफ एनर्जीची डेफिनेशन आहे ना, मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर, दुसऱ्याचा मास डिस्टन्सचा स्क्वेअर अप टू शेवटच्याचा मास डिस्टन्सचा स्क्वेअर. सो सगळ्यांच्या मोमेंट ऑफ एनर्जी आहे ना. सो देअरफॉर टॉर्क इज इक्वल टू त्या बॉडीचा मोमेंट ऑफ एनर्जी आय आणि हे अल्फा. सो आपल्याला रिलेशन मिळालं, टॉर्क इज इक्वल टू आय इंटू अल्फा. सो दिस इज द एक्सप्रेशन ऑफ टॉर्क ऍक्टिंग ऑन ए बॉडी. लक्षात आलं. सो टॉर्क इज इक्वल टू आय इंटू अल्फा. बघा, एक्सप्रेशन्स विचारली जातात बऱ्याच वेळेला बोर्ड एक्झामला, आणि ही एक्सप्रेशन सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू डायरेक्ट आपल्याला ही अशी लक्षात ठेवावी लागतात. सो एक्सप्रेशन्स एकदम सोपी असतात, फक्त ते आपल्याला इन डिटेल लिहायसाठी हे आधी बेसिक जमणं गरजेचं असतं. म्हणजे कशा पद्धतीनं सुरुवात झाली, बॉडी कशी कन्सिडर केली, मग याच्यावरून आपण आपल्या भाषेमध्ये सगळं डिटेल एक्सप्लेनेशन अनालिसिस त्याचं करू शकतो, व्यवस्थित लिहू शकतो. बट जे इम्पॉर्टंट आहेत ते आधी समजणं गरजेचं आहे. म्हणजे टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा कशा पद्धतीनं आपण इथं लिहिलं याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. सो टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा हे एक्सप्रेशन आपल्याला या पद्धतीने मिळालं. त्याच्यासाठी ही डायग्राम आपण कन्सिडर केली. डायग्राम मध्ये कुठले कुठले पॉईंट्स घेतले हे सुद्धा बघितलं, आणि ह्या सगळ्या इमॅजिनेशन, ह्या कन्सिडरेशन वरून आपण टॉर्क इज इक्वल टू आय इंटू अल्फा हे एक्सप्रेशन फाइंड केलं. समजलं का बघा सगळ्यांना? जसं मगाशी आपण अँग्युलर मोमेंटम फाइंड केलेलं आहे, अगदी त्याच पद्धतीनं हे एक्सप्रेशन फॉर द टॉर्क फाइंड केलेलं आहे. लक्षात आलं? सो इथपर्यंत हे बरेचसे या टॉपिकचे इम्पॉर्टंट पॉइंट होते रोटेशनल डायनॅमिकचे. मग त्याच्यामध्ये सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन अशा दोन्ही मोशनचा स्टडी आपल्याला या सगळ्या टॉपिकमध्ये आपण मागच्या सुद्धा बऱ्याचशा लेक्चर्समध्ये तो बघितलेला आहे. तुम्ही सगळी लेक्चर जर व्यवस्थित बघितलीत तर सिक्वेन्स वाईज तुम्हाला ते समजेल. त्याची सेपरेट प्लेलिस्ट केलेली आहे टॉपिक 1 रोटेशनल डायनॅमिकच्या नावानं, आणि त्या प्लेलिस्टमध्ये हे सगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा मी मागच्या लेक्चरची लिंक शेअर करतोय त्याच्यामध्ये, जेणेकरून जर तुम्हाला मागचं लेक्चर बघायचं असेल तरी सुद्धा ते तुम्ही बघू शकता. व्यवस्थित जर तुम्ही चॅनलला व्हिजिट करून जर सगळी लेक्चर्स रेग्युलर बघत असाल तर त्याचा जास्त फायदा तुम्हाला होईल. काही शंका असेल तर तुम्ही मला डेफिनेटली विचारत चला, मी त्याचं निरसन करायचा प्रयत्न जास्तीत जास्त करेन. आणि हा सगळा सिलेबस तुम्हाला घर बसल्या देण्याचा माझा हा प्रयत्न आहे. तो तुम्ही व्यवस्थित बघावा, त्याचे व्यवस्थित नोट्स प्रिपेअर करावेत, हँड रिटन नोट्स प्रिपेअर करा, तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. त्याची सेपरेट वही घाला, ते सगळं लिहून घ्या. जसं तुम्ही कॉलेजेस क्लासेसमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही एक पर्टिक्युलर तुमचं अकॅडमिक सुरू असतं तसं घर बसल्या सुद्धा करू शकता आणि चांगले मार्क्स तुम्ही मिळवू शकता. कारण बोर्डचा जर स्टडी व्यवस्थित झाला तर मग याच्यानंतर तुम्ही सीईटी असेल किंवा जेई असेल किंवा नीट एक्झाम असेल अशा बऱ्याचशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा व्यवस्थित अभ्यास करू शकाल. कारण आता ऑनलाईन इतकं मटेरियल अवेलेबल आहे, त्यामुळे त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा हा होऊ शकतो. सो अशाच पद्धतीने आपण अजूनही काही लेक्चर्स याच्यावरती कंडक्ट करूया आणि तुम्हाला तो जास्तीत जास्त स्टडी द्यायचा माझा प्रयत्न असेल. ह्या टॉपिकमधला बराचसा ऑलमोस्ट पार्ट आता संपलेला आहे, हा सगळा टॉपिक कव्हर झालेला आहे. आता फक्त एक टॅब्युलर फॉर्ममध्ये बुकमध्ये जर तुम्ही बघितलं तर टॅब्युलर फॉर्ममध्ये डिफरंट बॉडीचे मुवमेंट ऑफ एनर्जी फक्त फॉर्म्युलेज राहिलेले आहेत. किंवा अॅनालॉजी म्हटलं, आता अॅनालॉजी सुद्धा तुम्हाला त्या बुकमध्ये बघितल्यानंतर लक्षात येईल की जर ए असेल लिनियर ऍक्सेलरेशन तर त्याची अॅनालॉजी अल्फा असते अँग्युलर ऍक्सेलरेशन. व्ही असेल लिनियर व्हेलॉसिटी तर त्याची अॅनालॉजी ओमेगा असते अँग्युलर व्हेलॉसिटी. किंवा आपण इथं बघितलं की फोर्स असेल तर त्याची अॅनालॉजी टॉर्क असते. किंवा पी लिनियर मोमेंटम असेल तर त्याचं एल अँग्युलर मोमेंटम असतं. सो अशा अॅनालॉजी आहेत आणि त्या अॅनालॉजी तुम्हाला सगळ्या बुकमध्ये दिलेल्या आहेत, त्या व्यवस्थित तुम्ही बघू शकता. तो टॅब्युलर फॉर्म मधला जो काही स्टडी आहे तो व्यवस्थित करू शकता. त्याच्यावर सगळे फॉर्म्युलेज आधी सेपरेट काढा आणि फॉर्म्युले सेपरेट काढून सगळे रितसर फॉर्म्युले जर व्यवस्थित बघितलेत तर तुम्हाला एक मॅथमॅटिकल जो पार्ट आहे या टॉपिकचा तो व्यवस्थित लक्षात येईल. आणि त्यानंतर मग तुम्ही जे काही न्यूमरिकल्स असतील, मग एमसीक्यूज असतील किंवा बोर्ड इक्वेशन्स असतील ते सॉल्व्ह करू शकाल. ओके, सो हा थेरॉटिकल पार्ट आपण रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिक मधला कव्हर केलेला आहे. आय होप की तुम्हाला हे सगळं समजलं असेल. आपण यानंतर जे काही इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स आहेत या टॉपिकवरती ती आपण न्यूमरिकल्स डिस्कस करूया. त्याचबरोबर ती न्यूमरिकल्स सॉल्व्ह करत असताना आपल्याला स्टेट बोर्ड लॉग टेबल यूज करा म्हणून सांगतं. सो लॉग टेबल सुद्धा कशा पद्धतीने यूज करायचा किंवा लॉग टेबलच्या मदतीने कशी कॅल्क्युलेशन्स करायची हा सुद्धा एक चॅलेंजिंग टास्क असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना तो 11वी मध्ये कव्हर झालेला असतो किंवा नसतो, पण तो काही विद्यार्थ्यांना परफेक्टली जमत नाही. त्यामुळे 12वी मध्ये आल्यानंतर लॉग टेबल सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं रिवाइज होणं गरजेचं आहे. तुम्हाला जर काही विद्यार्थ्यांना लॉग टेबलची जर इन डिटेल माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा.
मी त्याचे सेपरेट व्हिडिओज करेन आणि त्याचे सेपरेट व्हिडिओज तुम्हाला मी प्रोव्हाइड करेन, जेणेकरून तुम्हाला लॉग टेबलची सुद्धा सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थित जमेल. कारण लॉग टेबल हा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला बोर्ड एक्झामला आणि सीईटी एक्झामला जास्त इम्पॉर्टंट ठरतो. सो आपण आज थांबूया इथं. थेरॉटिकल पार्ट किंवा काही मॅथमॅटिकल पार्ट जो या टॉपिकचा होता तो कव्हर झालेला आहे. यानंतर या टॉपिकचे काही न्यूमरिकल्स आहेत, जे काही सीईटी क्वेश्चन्स आहेत किंवा काही बोर्ड क्वेश्चन सुद्धा, थेरॉटिकल क्वेश्चन सुद्धा दिलेले आहेत, ते आपण पुढच्या 1-2 लेक्चर्समध्ये डिस्कस करूया. म्हणजे हा पूर्ण टॉपिक आपला 100% कव्हर होईल आणि याच्यावरती तुम्हाला एक कॉन्फिडन्स येऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने याचा अभ्यास करू शकाल आणि जर काही क्वेश्चन्स तुमच्या समोर आले तर ते तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू शकाल. ओके, सो अशा पद्धतीनं आपण ही जी सिरीज आहे ही अशीच पुढे सुरू ठेवूया आणि बरेचसे टॉपिक जे 12वीला आता नवीन नवीन आलेले आहेत, सिलेबसचं स्ट्रक्चर बदललेलं आहे, त्यामुळे अगदी पॉईंट टू पॉईंट तुम्हाला देण्याचा माझा प्रयत्न असेल. तुमच्याकडे बुक असेल तर बुक जवळ ठेवा, बुकमधले सगळे पॉईंट्स व्यवस्थित बघा, बुकचा आणि हा व्हिडिओचा रेफरन्स घेऊन चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. तुम्हाला नक्कीच चांगलं नॉलेज त्याच्यामधलं मिळेल आणि तुम्ही एक चांगल्या एक्झामसाठी चांगलं तयार व्हाल आणि तुम्हाला चांगली मार्क्स मिळायला नक्कीच प्रयत्न होईल असं मी सांगेन. ओके, सो आपण थांबूया. पुढच्या लेक्चरला घेऊन येऊया न्यूमरिकल्स ऑफ द रोटेशनल डायनॅमिक्स. ओके, थँक्यू सो मच.